हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं तुमचं पुन्हा एकदा माझ्या मिसकर यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्लॉग कशासाठी आहे हे तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजतंच, पण व्लॉग सुरू करण्याच्या आधी महत्त्वाची गोष्ट सांगणं गरजेची आहे. ती म्हणजे जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक शेअर कमेंट करा आणि आता व्हिडिओ बघायला सुरू करा. तर आज मी घेऊन बसलेली आहे ही पिशवी. आज होते खूप जास्त बिझी, त्यात माझी तब्येत खराब आहे. सोडा जाऊ द्यात, प्रत्येकाचं असतं ते, त्यात काय एवढं नवल नाही आहे. पण हो, थोडंफार हेल्थ इश्यू झाला आहे माझं, तर सोडा आयुषला पण तसंच झालेलं आहे. काल रात्रीच त्याला मी दवाखान्यातून आणलेली, तर त्याच्या पोटात दुखतं आहे, ताप आलेला होता त्याला. सो त्याचं आता औषध पाणी झालं आहे, तो आता ओके आहे. आता तो खेळतो आहे मस्त. तर सकाळपासून फुल बिझी होते. त्यानंतर डायरेक्ट गेले मी एका मीटिंगसाठी. म्हणजे तिथे काय होतं, शिकवत होते ते लोक, जर कोणाला बिझनेस करायचा असेल तर बिझनेसची ट्रेनिंग आणि बिझनेस काय करायचं त्याची पण ट्रेनिंग देणार आहेत. तर 3 टप्पे शिकवणार, म्हणजे 3 दिवस शिकवणार, तिसऱ्या दिवशी सर्टिफिकेट देणार आहेत गव्हर्मेंट थ्रू. तर आज आहे ते आर्थिक समर्थन, ह्याच्याबद्दल त्यांनी आमच्यासोबत डिस्कस केला, आम्हाला माहिती सांगितली. म्हणजे पैसा जो आहे तो कुठे इन्व्हेस्ट करायचा, त्याच्यानंतर पैसा कसा आपण घर खर्चामध्ये कसा बचत करायचा, बचत करून पैसे कसे काय वाचवायचे, सर्व काही आम्हाला सांगितलं आहे आणि मला खूप जास्त आवडलं आहे. तर त्यांनी आम्हाला फॉर्म दिलेत, मी तुम्हाला ते फॉर्म दाखवते. तर हे बघा, हे असे काहीसे आम्हाला फॉर्म दिलेत. मी या फॉर्ममध्ये तुम्हाला वाचून दाखवते. फॉर्ममध्ये सक्षम DHL वुमेन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम, तर लर्निंग लिंक फाउंडेशन आहे हे. तर रजिस्टर फॉर्म आहे हा. तर फ्री आहे ऑफकोर्स, झिरो ह्याच्यामध्ये ते लोक जे आहे आपल्याला ट्रेनिंग देणार आहेत, त्याचबरोबर सर्टिफिकेट देणार आहे आणि हा फॉर्मसुद्धा भरून घेणार आहेत. प्लस जर बँकेकडून लोन हवा असेल तर आपल्याला जो सर्टिफिकेट येतो आहे तो सर्टिफिकेट दाखवून आपल्याला 10 ते 15 हजारापर्यंत लोन पास होणार आहे. तर ह्याच्यासोबत आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग ID किंवा अन्य ID प्रूफ लागतील. इथे हा जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे. काही एवढं काही नाही आहे. ह्याच्यामध्ये नाव, हजबंडचं नाव, ID प्रूफ, त्याच्यानंतर ID प्रमाण नंबर, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, त्याच्यानंतर एज्युकेशन इथे लिहायचं आहे, त्याच्यानंतर इथे ॲड्रेस, त्याच्यानंतर गाव, जिल्हा, राज्य, त्याच्यानंतर युअर इन्कम, म्हणजे तुम्ही किती कमवत आहे, घरामध्ये किती इन्कम सोर्स आहे तो, त्याच्यानंतर आय वर्ग म्हणजे इन्कम ग्रुप आय वर्ग तो लिहायचा आहे. बचत गट नाव लिहायचं आहे. मी बचत गटामध्ये आहे, भाग्यलक्ष्मी महिला बचत गट, माझी सासू आहे त्याच्यात, तर मी पण आहे त्याच्यामध्ये. तर बँक खाता आहे की नाही आहे ते लिहायचं आहे. मी तर नाही, म्हणजे आहे लिहे, तसं तर प्रॉब्लेम नाही आहे, कारण की माझं पोस्ट ऑफिसमध्ये खातं आहे, त्याच्यानंतर SBIमध्ये आहे, बँक ऑफ इंडियामध्ये आहे, त्याच्यानंतर आता युनियन बँकेमध्ये, असे माझे खाते आहेत. अजूनही ते सर्व अकाउंट चालू आहेत. त्याच्यानंतर बँकेचं नाव लिहायचं आहे वगैरे. त्याच्यानंतर जर इथे बघा लिहिलं आहे, स्टार्ट युअर ओन बिझनेस, जर तुम्ही स्वयं नया व्यापार सुरू करे, अपने मौजूदा व्यापार सुधारे, जर व्यापार आहे तर, किंवा नवीन व्यापार सुरू करायचा असला तर, व्यापारी विचार, व्यापार का नाम, जर व्यापारिक विचार असेल तर ते, आणि त्याच्यानंतर दी गई उपरोक्त सभी जानकारी मैंने ज्ञान और विश्वास के आधार के पूरी तरह से सही और सच है, मग सिग्नेचर करायचे आहे याच्यावरती. तर हा काहीसा असा फॉर्म दिला आहे त्यांनी आम्हाला. तर खूप साऱ्या गोष्टी तिने समजावून सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर फेक हल्ली खूप जास्त होत्या, असं नाही की ऑनलाईनच फ्रॉड होतो, ऑफलाईनसुद्धा फ्रॉड होतात. ते ट्विंकलचं जसं झालं तसं अजून देखील आहेत. ट्विंकलने तर अख्खं आयुष्य बदललं आहे आमचं. तर अजून फ्रॉड होतात की बाई तुम्ही पैसे भरा, म्हणजे आता स्टार्टिंगला 3,000 भरा, मग नंतर 12 महिने तुम्हाला 600 असं बोलतात ते लोक देणार. तर कोणाकडे एवढे पैसे नाही आलेत की 3,000 देऊन, आणि गरजांना मदत करतात, तर 3,000 कसे घेतात त्यांच्याकडनं. तर मी आर्थिक साक्षरता म्हणजे काय, आज हाच विषय त्यांनी शिकवला. आर्थिक साक्षरता, स्वतःचे पैसे योग्य त्या वेळी, योग्य त्या ठिकाणी, योग्य तो वापर केला पाहिजे पैशाचा, तर ह्याला म्हणतात आर्थिक साक्षरता.
तर आत्ताच्या युगामध्ये भले पैसा हा मोठा झाला आहे, म्हणजे पहिला जर तुम्ही बघाल तर 8 आणि 4 आण्यापासून 1 रुपयापर्यंत आपण जास्त मानायचो आपल्या टायमामध्ये, आणि आता ते काहीच नाही आहेत. 5-10 रुपयेसुद्धा कमी पडतात. आत्ताच्या मुलांना खाऊ म्हटलं तर 50 रुपये 40 रुपये लागतात. तसंच पण आत्ता एवढी आहे, तर पुढे पुढे या 50 रुपयाची आणि 100 रुपयाची सुद्धा व्हॅल्यू राहणार नाही. पहिला जे लॉलीपॉप अगदी 1 रुपयाला यायचं ते आता 5 रुपये 10 रुपये 20 रुपयापर्यंत येते. तसंच पुढे जे आहे 50 रुपये 60-70 रुपयापर्यंत हमखास जाणार. म्हणून आपण मागचा विचार केला नाही पाहिजे, आत्ताचा विचार करून पुढचा विचार करून चाललं पाहिजे. हे एक माझ्या तिथे गृहीत आलं आणि माझ्या भरपूर काही अशी डोक्यात कल्पना आल्यात की नाही आपल्याला हे केलं पाहिजे. तर मी त्या पद्धतीने करणारसुद्धा आहे. कारण की बोलतात ना, मी पहिला असं मानायची की एक तर माझं सही आलं ते म्हणजे घरामध्ये इन्व्हेस्ट करायचं, जमीनमध्ये प्लॉटमध्ये इन्व्हेस्ट करायचं. गुजराती मारवाडी लोक बघा तुम्ही, त्यांच्याकडे गोल्ड वगैरे जास्त नसतं, पण जे ते इन्व्हेस्ट करतात घर प्लॉट ह्यामध्ये इन्व्हेस्ट, नाही तर बिझनेसमध्ये स्वतःच्या इन्व्हेस्ट करतात, जेणेकरून आपल्याला प्रॉफिट होईल. म्हणून पैसा अशा ठिकाणी गुंतवा ज्या ठिकाणून तुम्हाला डबल येईल. ज्या ठिकाणी तुमचा लॉस होईल अशा ठिकाणी तुम्ही गुंतवूच नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आताच्या ह्याच्यामध्ये जे आहे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स हे जे केलेच पाहिजे. त्याच्यानंतर आता मुलींचे तर बहुतेक ठिकाणी आलेलेच आहेत. तर मी आज खूप जास्त बिझी होते त्याच्यामध्ये, त्यामुळे मी व्लॉग जो आहे ते काढू शकले नाही आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा, माझं एक मिशोमधून पार्सल आलं आहे. मी काहीतरी मागवलं आहे, तर तुमच्यासमोरच आता मी ओपन करते. बघू आता एका हाताने ओपन झालं तर ठीक, नाहीतर 2 हाताचा उपयोग करून आता ओपन करू. काय करू नाही शकत, पण आय विल ट्राय इट. शिट, थांबा 2 मिनटं. ठीक आहे, तर ओपन झालेला आहे आपला हा पार्सल. थोडा कॅमेरा उलटा सीधा होतो. तर ह्याच्यामध्ये आहे येस नवीन ट्रायपॉड. कुचिका ठिकाणा देतो. तर मी मागवला आहे नवीन ट्रायपॉड. तर बघूया आता. हा सेल्फी स्टिक आहे ही. मी ट्रायपॉडसुद्धा यूज केलेला होता, तर आता ही सेल्फी स्टिक यूज करते. आत्ताच यूज करते तुमच्या डोळ्यासमोर. एका हातानं मोबाईल पकडायला होता, म्हणजे खूप विचार करत गोष्ट. घरघरीत मी विचार केला नव्हता. ओके, तर आपण मोबाईल जो आहे तो ह्याला लावून बघूया. पहिली गोष्ट कसा लावतात काय माहिती आपल्याला. आधी फंक्शन गडबडी, थांबा मोबाईल लावून बघूया. तर तुम्ही मला आत्ता बघू शकाल, अगदी असं समोर व्हिडिओ ठेवून मी व्हिडिओ शूट करते. तर हे बघा, हे सर्व काही सामान आहे. आणि मी सेल्फी स्टिकला कॅमेरा लावला आहे. छोटीशी बुक आली आहे त्याच्यामध्ये वाचण्यासाठी. ओके, तर ही छोटीशी बुक आलेली आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते आता आजचा माझा खर्च होता. मी हा स्टिकला 169ला मागवलेली होती. तर 169मध्ये मला जो आहे तो हा सेल्फी स्टिक मिळालेली आहे. आय डोंट नो कसं काम करतं आहे, पण ठीकच वाटतं मला. हां, थोडंफार कसं अंधार पण क्लिअर वाटतं. हो, लॉक करूया आपण, म्हणजे एवढा ब्राईटनेस येणार नाही आपल्या चेहऱ्यावरती. सो हा सेल्फी स्टिक मी इथे बटन आहे, बट मी प्रेस करते तर काय होत नाही. असं केलं आहे आता. ओके, बघूया आपण काय होणार काय नाही. सो हा सेल्फी स्टिक मी मागवला आहे. मी माझं घर बघते आता, असं सगळं मी तुम्हाला घर दाखवू शकते. हा सेल्फी स्टिक जर गुरुवारच्या वेळेला असं तर खूप मदत झाली असती, पण दीक्षूने काही ठेवलं नसतं. तर आता माझा हात थोडा कमी दुखेल, कमी प्रमाणात दुखेल, आणि प्लस असं वाटणार नाही की मी कॅमेरा पकडलं आहे म्हणून. तर ही इन्व्हेस्टमेंट मला ओके वाटते आहे. 169मध्ये मला खूपच बेस्ट
माझ्यासाठी तर हा ट्रायपॉडच आहे दिलेला आहे त्यांनी. तर खूप